नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण गप्पा टप्पा कार्यक्रमामध्ये त्या सर्वांचं स्वागत करतोय. अर्थातच आज आपण ह्या गप्पा टप्पा कार्यक्रमामध्ये डॉक्टरांसोबत गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या ह्या जीवन प्रवासाबद्दल माहिती घेणारच आहोत. सोबतच ते स्वतः हृदयरोग तज्ज्ञ आहेत, त्यामुळे हृदयाबद्दल कशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो, कशा पद्धतीने हृदयरोग टाळू शकतो याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. जाधव सर, तुमचं मनापासून आपल्या ओकणच्या गप्पा टप्पामध्ये स्वागत करतोय. प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं आणि लहानपणी आपल्याला कोणी विचारलं तरी आपण तेच म्हणतो की मला मोठेपणी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. तुम्ही पण असं कुठलं स्वप्न बघितलं होतं? कशा पद्धतीने तुम्ही डॉक्टरी क्षेत्राकडे वळलात? बालपण कसं होतं, काय सांग? मूळतः मी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातला आहे आणि लहानपण आमचं जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. लहानपणी आम्ही जेव्हा पण दवाखान्यामध्ये जायचो तेव्हा डॉक्टर ह्या व्यक्तीबद्दल आम्हाला नेहमीच आदर आणि अभिमान वाटायचा की हा माणसांना औषधोपचार करून बरा करतो. आम्ही लहान असताना पण इंजेक्शन्स वगैरे घ्यायला जायचो आणि मग ते एक असं अभिमान आणि आदर असं दोन्हीचं कॉम्बिनेशन तेव्हापासून लहानपणापासून मनामध्ये रुजलं गेलं. कालांतराने आम्ही मग हॉस्टेलला शाळेला शिकायला गेलो. हॉस्टेलमधल्या आयुष्यामध्ये आम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकायचो तर मुलांना ॲडमिशन मेरिटवर मिळायचं. आमच्या जवळपास असलेल्या कॉलेजमध्ये सांगली जिल्ह्यामधले मग मेरिट लागायचे आणि मेरिट लागल्यानंतर मग पहिल्या मेरिटची मुलं मग मेडिकलला जायची, काही मग इंजिनिअरिंगला जायची आणि मग ते असं वाटायचं स्वप्नामध्ये की आपण सुद्धा त्या मेरिटमध्ये असायला पाहिजे आणि आपल्याला सुद्धा मग तसं ज्याच्याबद्दल ग्लॅमर आहे, लोकांना आवड आहे आणि मग आपण ते झाल्यानंतर आपल्याला सुद्धा तसं लोकांची सेवा करायला मिळेल. तर ह्या विचारानं कसं आहे की आमच्या मनामध्येच असं निर्माण झालं की आपल्याला खूप अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास करून आपल्याला ॲडमिशन भेटायला पाहिजे. मग तेव्हा हॉस्टेलमध्ये आम्ही मग इतर मुलं जे आहे ते प्रत्येक कॉलेजच्या मुलाचं मेरिट बघून मग आपल्याही कॉलेजमधल्या मुलाचं तेवढं मेरिट यायला पाहिजे, आपल्या ह्याच्यातली काही मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, काही इंजिनिअरिंगला जायला पाहिजे, अशा तऱ्हेने शिक्षक सुद्धा आमच्या बाजूने प्रयत्न करायचे. कारण त्या ह्याच्याप्रमाणे कॉलेजचं रेप्युटेशन मग त्याप्रमाणे मोजलं जायचं आणि मग आम्ही त्या पद्धतीने अभ्यासाला लागलो आणि अभ्यासाला लागल्यानंतर मग 12वीची परीक्षा झाल्यानंतर मग आम्हाला आमच्या कष्टाचं फळ मिळालं आणि आम्हाला ॲडमिशन मेरिटमधनं आमच्याच इथे मिरजेला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आम्हाला ॲडमिशन मिळालं. इतर मुलांना सुद्धा आमच्यासोबतच्या ज्यांना मिळालं ते सुद्धा मुलं मिरजेमध्ये झाली. शासकीय वैद्यकीय मिरज हे एक चांगली जुनी नावाजलेली संस्था आहे. तर या ठिकाणी आम्हाला मग प्रवेश मिळाल्यानंतर MBBS चा अभ्यासक्रम आम्ही त्या ठिकाणी आणि मिरजच्या मिशन हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटल इथे पूर्ण केला. त्या ठिकाणी आम्ही आमचे जुने जाते बरेचसे शिक्षक होते जे या मिशन हॉस्पिटलमध्ये आणि ह्याच्यामध्ये, तर त्या लोकांचा शिकवण्याचा आम्हाला खूप चांगला उपयोग झाला. म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी कसं आहे की त्या काळामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने दिलं गेलं. आजच्या काळी कसं आहे की आम्हाला लहानशा खेड्यामध्ये प्रॅक्टिस करताना या आम्ही शिकत असताना घेतलेल्या प्रॅक्टिकल नॉलेजचा, कारण त्यावेळी कसं आहे की तपासण्याच्या सुविधा खूप लिमिटेड असायच्या. म्हणजे आम्ही जेव्हा शिकलो 85 ते 89च्या काळामध्ये MBBS झालो, तर त्या काळामध्ये कसं आहे की लोकांसाठी असणाऱ्या सुपरफास्ट तपासण्या, म्हणजे जे कसं आता आपण कॉम्प्युटरवर तपासण्या करतो किंवा रिपोर्टिंग आपण बाहेरून करून घेतो, तर तशा प्रकारच्या सुविधा नव्हत्या. म्हणजे तपासण्याच्या सुविधा लिमिटेड असल्यामुळे तुमचं स्वतःचं ज्ञान त्यामध्ये जास्त लागतं की तुमचा असेसमेंट त्याबद्दल किंवा तुमची जी काही तपासणी आहे ती तपासणी केल्यानंतर आजाराचं विश्लेषण आणि आजाराबद्दल असणारं ज्ञान हे तुम्ही जे क्लिनिकली निदान करता, तर त्याचं आम्हाला चांगला तिथं मार्गदर्शन आणि हे शिक्षकांकडून मिळालं. जसं आज आम्ही लहानशा खेड्यात प्रॅक्टिस करताना जिथं बऱ्याचशा उणिवा असतात, तर आम्हाला एखाद्या पेशंटचा क्लिनिकली अभ्यास करून त्याचं निदान करण्याकरता उपयोग पडतो. ह्याच्यामध्ये काय असू शकतं याचा अंदाज आम्ही वर्तवू शकतो आणि किंवा अंदाज वर्तवल्यानंतर किंवा अंदाज केल्यानंतर उपचाराची दिशा देण्याकरता आम्हाला त्याची खूप मदत मिळते. हॉस्टेलमध्ये आम्ही जेव्हा आम्ही शिक्षण घेतलं
ते आमच्याबरोबरचे इतर विद्यार्थी पण जे होते ते अशाच तऱ्हेने लहानशा गावातून आले होते. तर त्याही लोकांनी आमच्याबरोबर त्यांचे अनुभव शेअर केले. त्यांच्या अनुभवातून आम्ही सुद्धा शिकत गेलो आणि कालांतराने आम्हाला त्या MBBS नंतर MD करता ॲडमिशन मिळालं. ते सुद्धा मेरिटवरच मिळालं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर आम्ही MD केलं. MD करताना मग आमचे त्या ठिकाणी नावाजलेले शिक्षक होते थॉमस सर आणि सोरटू सर म्हणून, तर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि MD केल्यानंतर मग आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आता कसं आहे की आपण ज्या ठिकाणी आता काम केले ते काम केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकांना मिळावा. आणि मुळतः आमची कसं आहे की घरची परिस्थिती जी आहे ती वैद्यकीय क्षेत्रातली नसल्यामुळं आणि आमचे आई वडील जे आहे ते शेतकरी आणि आर्मीमध्ये काम केलेले असल्यामुळं आमच्या घरी अशा प्रकारचा व्यवसाय करणारा कोणीच व्यक्ती नव्हता. त्यामुळे आम्हाला स्वतःच्याच पायावर जे काही असेल ते करण्याची इच्छा होती. आणि तसं आर्थिक पाठबळ कमी असल्यामुळं सुरुवातीला आम्ही विचार केला की आपण कुठेतरी सर्व्हिस करावी. त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करत होतो. म्हणजे आम्ही आमच्या शिक्षकाकडे काम करत असताना आमच्याकडे माणगावमधील काही ट्रस्टचे लोक आले की आम्हाला हॉस्पिटल आम्ही बांधलेलं आहे, तर आमच्या इथे एका तज्ज्ञ डॉक्टरची गरज आहे असे त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही सुद्धा विचार केला की आता आपण नुकतेच पास झालेलो आहोत आणि आपल्याला वैयक्तिक काम करायची संधी मिळते, तर अशी संधी आपण दवडायला नको. या सगळ्याचा विचार करून मग मी माणगाव येथे कोकण हॉस्पिटलला रुजू झालो. आणि मग त्या ठिकाणी मी काम करत असताना कोकणामध्ये असणारं निसर्ग सौंदर्य, या ठिकाणची लोक आणि तिथं असताना मी पेरीफेरीमध्ये मी बघितले की वैद्यकीय सुनेची जी सुविधा आहे ती बरीच कमी आहे आपल्याकडे. आणि आपल्याकडे कसं आहे की त्या काळामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची खूप वाढवा होते. तर एकीकडे मन म्हणत होतं की आपण आपल्या गावी जायला पाहिजे, आपलं आई वडील तिकडेच आहेत आणि आपण गावी जाऊन करायला पाहिजे. दुसरीकडे मला असं वाटायला लागलं की आता आपण इथं आलोय आणि या ठिकाणी कसं आहे की लोकांना याची गरज आहे. मी त्या काळामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, मुरुड या ठिकाणी जे लोकल प्रॅक्टिसिंग डॉक्टर होते तर त्यांच्याकडे व्हिजिटला जायचो. आणि तिथे जात असताना मग मला लक्षात आलं की या ठिकाणी बरंच काम करायची संधी आहे आपल्याला. तर आपण घरी जायच्या वेळी आता काय करावं असं असताना येथील संजय गांधी हॉस्पिटलचे काही ट्रस्टी लोक मला भेटले आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही डॉक्टर गावी जाऊ नका, तर आमच्याकडे तुमच्यासारख्या डॉक्टरांची गरज जास्त आहे. आणि मग त्यांच्या विनंतीला मान देऊन मी असा विचार केला की आपल्याला आता इथं वर्षभर आपण काम केलेलं आहे, तर आपण इथंच काम केलेलं बरं. मग त्या ह्याच्याने मग मी रोहा येथे रुजू झालो. रोहा येथे मग स्वतःचं मी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये मग जसं कसं आहे की अनुभव येत गेले तेव्हा मला असं जाणवलं की आपल्याला इथं बेसिक सगळ्या सुविधांची गरज उत्पन्न करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला कसं आहे की ज्या लोकांच्या जीविताला उपचार न मिळाल्यामुळे धोका होतोय, तर आपल्याला त्या सगळ्या सुविधांची सोय करण्याची गरज आहे. याची जाण झाल्यानंतर मग मी या ठिकाणी थोडी जागा विकत घेऊन या ठिकाणी मग जाधव नर्सिंग होम असं हॉस्पिटल कालांतराने मग सुरू केलं. आता गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी मी हे वैद्यकीय व्यवसाय करतोय आणि या ठिकाणी असलेल्या लोकांची सेवा करायला त्यामुळे मला चांगली संधी उपलब्ध झाली आणि आता चालू आहे काम आपलं. अच्छा, तुम्ही जसं बोलत की 25 वर्ष तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी आणि मगाशी बोलता बोलता तुम्ही उल्लेख केलात की फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा शेतकरी होती, आर्मीमध्ये तुमचे फॅमिली मेंबर्स होते आणि तुम्ही सर्व वेगळं क्षेत्र निवडलं, स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण करत. अशा वेळेला फॅमिलीने कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा दिला या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात आणि गाव सोडून कोकणामध्ये येऊन स्थानिक होण्यासाठी कशा पद्धतीने पाठिंबा? आता या सगळ्या अडचणीमध्ये मुख्य अडचण म्हणजे आपण आपलं गाव सोडतानाची असते. बरोबर. मूळतः आता ज्या आईवडिलांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलं, मोठं केलं आणि आता शिकवल्यानंतर मोठं केल्यानंतर मुलगा आपला आई वडिलांना सोडून एवढ्या लांब जाणार, आई वडिलांचं म्हणणं नाही असंच होतं की तू आमच्या इथेच तासगावला ये आणि त्याच ठिकाणी कारण जवळ असलेला बरा, एवढं आता शिक्षण घेतलेलं आहेच. तर त्यांचं तसं सुरुवातीला नकारच होता, पण मी त्यांना समजावून सांगितलं की मी आता एवढ्या लांब तिथे गेलोय, पण कसंही
कसं आहे की त्या ठिकाणी मी गेलो तर त्या ठिकाणी लोकांची गरज असल्यामुळे मला त्या ठिकाणी कसं आहे की असं वाटतंय की आपण त्या ठिकाणी जाऊन व्यवसाय करावा आणि तशी समजूत घातली आई वडिलांची. मग ते आता कसं आहे की ते म्हणजे आता मुलगा हे करतोय आणि त्याच्या इच्छेला मान द्यायला पाहिजे, मग त्याने काही जास्त आग्रह धरला नाही. वैद्यकीय व्यवसायामध्ये आता लग्न झाल्यानंतर कुठल्याही लोकांची अपेक्षा असते की आपण मोठ्या शहरामध्ये राहावं बरोबर. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बाकी सुविधा आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज मिळाव्या. पण माझ्या पत्नीला सुद्धा मी सांगितलं की आपल्याला लहान गावातच हे सगळं करावं लागेल. कालांतराने मग जसं आपल्याला मिळेल तसं मग पुढं शिक्षणाचं वगैरे बघता येईल. तिनेही त्या गोष्टीला होकार दिला. आम्ही दोघं उभयंता इथं आल्यानंतर दोघांनी सुरुवातीला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग या ठिकाणी सगळं हे जे काही हॉस्पिटल वगैरे उभा केलं आणि त्यासाठी खूप सॅक्रिफाईस करायला लागतं. म्हणजे शिक्षणाचं तुटवडा आहे, आपल्याला लहान मुलांना शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, बाकी सगळ्या फॅसिलिटीज मिळत नाहीत. तर त्या बेसिक म्हणजे कसं आहे की एवढं शिक्षण घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षेला लागणारं जे काही सुविधा असतात त्याचं पाठबळ नसतं. पण त्या थोडं सॅक्रिफाईस करण्यामध्ये आपल्याला हा जो बाकी इतर अनुभव मिळतो लोकांची सेवा करण्याचा, तर तो जास्त असल्यामुळं या सगळ्या गोष्टींचं काही वाटलं नाही कधी. आणि मग आपल्याला कसं आहे की या ठिकाणी लोकांचं प्रेम जे मिळालं तर ते त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला कधी आयुष्यामध्ये आम्हाला मागं फिरून भरायची वेळ आली नाही की आम्ही चुकलो किंवा आम्हाला मोठ्या शहरात जायला पाहिजे होतं, असं कधी वाटलं नाही. या ठिकाणी आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि वैद्यकीय व्यवसाय करताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी खूप चांगले अनुभव आले आहेत आणि चांगलं लोकांचं सहकार्य सुद्धा भेटले. नक्कीच सर. आणि लोकांच्या सहकार्यामुळे 25 वर्ष जाधव नर्सिंग होम या ठिकाणी कार्यरत आहे आणि यापुढेही कार्यरत राहणार आहे. हे सर्व करत असताना अनेक अनुभव सर तुम्हाला आलेत. आता तुम्ही म्हटलात की चांगले अनुभव तुम्हाला आले. असे कुठले अनुभव आहेत जे आजही तुम्हाला आठवतात? असे बरेच अनुभव आहेत, कारण आता 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जितके पेशंट बघतो म्हणजे कसं आहे की काही अनुभव असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा पेशंट रिकवर झाल्यानंतर आपल्या सुद्धा मनामध्ये भरून येतं आणि आपल्यालाही म्हणजे कसं आहे की आपण कुणाला तर वाचू शकलो किंवा आपल्याला सुद्धा असं जेव्हा वाटतं की आज या माणसाची जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये आपण असताना आपल्याला ती जर सोय मिळाली नसती तर आपलं काय झालं असतं, असं आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर आपल्याला उभा केलं तर तो कसा आहे की तो अनुभव आपल्याला विसरता येत नाही. बरोबर. म्हणजे आता कसं आहे की एखादा पेशंट जो साधारणपणे 40-45 मध्ये आहे असा येतो आपल्याकडे आल्यानंतर तो छातीमध्ये दुखतंय किंवा छातीमध्ये अस्वस्थ वाटते असे कंप्लेंट येतो आणि आपल्या डोळ्यासमोर तो कोलॅप्स होतो, म्हणजे त्याचं हृदय बंद पडतं आणि आपण त्याच ठिकाणी असताना त्याला जी काही आपल्याकडे सोय आहे त्या सोयीचा उपलब्ध करून त्याला जेव्हा आपण रिवाईव्ह करतो, त्याला जीवनदान देतो आणि ते जीवनदान मिळाल्यानंतर त्या पेशंटच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि आपण त्या पेशंटला जे काही मदत करू शकलो त्यामुळे येणारा जो आपला अनुभव असतोय, तर हा कसा आहे की याची तोड कशाला जोडता येणार नाही अशी परिस्थिती असते. असे बरेच प्रसंग आपल्याकडे घडलेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला अनपेक्षित असलेली गोष्ट घडत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये आपण त्याला जर दुरुस्त करू शकलो आणि त्या माणसाच्या आयुष्याला किंवा किंबहुना त्या कुटुंबाला सुद्धा आपण ती मदत करतो आणि त्या मदतीमुळे त्या कुटुंबाचा कसं आहे की जो कमावणारा हात आहे, कारण बऱ्याच वेळा अशा प्रकारचे हार्ट अटॅक हे आपण किंवा एक मेडिकल इमर्जन्सीज हे कुटुंब प्रमुखाला झालेल्या बऱ्याच वेळा आपण बघतो आणि त्यामुळे कसं आहे की त्या कुटुंबाचं सगळं आर्थिक पाठबळ आणि त्यांचं स्वतःचा असणारा जो काही करता आहे तर त्या व्यक्तीला आपण जीवनदान दिलं तर त्या अख्ख्या कुटुंबाला आपण कसं आहे की आपण वेळेत सहकार्य केल्यामुळे होणारा आनंद हा आपल्याला शब्दामध्ये सांगता येणार नाही. नक्की. आणि अशा प्रकारचे मेडिकल इमर्जन्सी आमच्याकडे नेहमीच येत राहतात. हृदयविकाराचे आजार आहेत किंवा दम लागल्यानंतर होणारे आजार आहेत, म्हणजे किंवा पोटाचे विकाराचे आजार आहेत किंवा मेंदूमध्ये आजार झाल्यामुळे पॅरालिसिस झालेले लोक आहेत. बरेचसे असे पॅरालिसिस पेशंट आमच्याकडे येतात की ज्यांना ते वेळेत लोक घेऊन आले तर आश्चर्यकारक तर कसं आहे की आलेला माणूस जो येताना उचलून आणायची वेळ आलेली असते तर 24 तासामध्ये अशी काही माणसं जे आहेत ते आपल्याला चालत जाताना घरी बघायची वेळ येते. म्हणजे हा जो अनुभव आहे ना
की आपण त्या लोकांना वेळेत ट्रीटमेंट उपलब्ध करून दिले आणि आपण त्या लोकांच्या वेळेला उपयोग पडलो किंवा वेळेवर आपण त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे लोकांना ती सेवा मिळाली, याच्यासारखं सर्व सुख काही नाही. कारण तो माणूस तुम्हाला परत उभा राहिलेला आणि उभा राहून चालतोय, तर त्याचा आनंद माणसाला आणि आपल्याला सुद्धा असतो. आज सुद्धा आता माझ्याकडे आपल्या जवळच्या शहरातली लेडी आहे, स्त्री पेशंट आहे, नागोट्यावरून आलेली. तर तिला अचानक ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तिची वाचा गेली, तिचा हातपाय हालायचा बंद झाला. पण त्या जवळ असल्यामुळे ते 15-20 मिनिटांमध्ये घेऊन आल्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही उपचार चालू केल्यानंतर आता ते परत बोलायला लागलेले, हातपाय हलवायला लागलेले. आता उद्या ते उभा राहायला लागेल आणि चालायला पण लागेल. तर हे जे काही आपण मेडिकल इमर्जन्सीज बद्दल आपलं जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते लोकांच्या उपयोगी आणतो. मुळात हे ज्ञान उपयोगी आणण्याकरता आपल्याला लोकांना उपलब्ध असणं पण जास्त गरजेचं असतं. बरोबर. कारण बऱ्याच वेळा कसं आहे की मेडिकल इमर्जन्सीला पेशंट आल्यानंतर आपण जर उपलब्ध नाही तर पेशंटची बऱ्याच वेळा हेळसांड होते आणि मग अमूल्य वेळ निघून गेल्यानंतर मग त्या पेशंटला कसं आहे की जे काही शारीरिक नुकसान होतं तर ते मात्र नंतर तुम्हाला कसं आहे की पैशाचा उपयोग करून किंवा सुविधेचा उपयोग करून भरून काढता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा वेळ साधणे ही जी गोष्ट आपण म्हणतो तर ती वेळ साधली गेली तर मात्र त्याचे रिझल्ट नेहमी कायम अप्रतिम असतात. नक्की सर. आणि अशा पद्धतीचे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील, अनेक पेशंट्स तुमच्या इथनं बरे होऊन गेलेले आहेत. असं कुठला एक सुखद अनुभव आहे जी व्यक्तीचं काहीच म्हणजे वाचेल अशी कुठली शक्यता त्या ठिकाणी नव्हती, घरच्यांनी सुद्धा पूर्ण सोडलेली? हो, म्हणजे आता तसा एक अनुभव म्हणजे आता रिसेंटलीच घडलाय. म्हणजे आपल्या जवळच्या MIDC मधला काम करत असणारा व्यक्ती, तर तो माझ्याकडे दाखवायला आला. रात्री 11-12ची वेळ असेल, माझी OPD संपलेली आणि 6-11 वाजता आल्यानंतर मला म्हणलं की मला थोडं ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय. तर इन जनरल म्हणलं माणूस तरुण दिसतोय, 35-40च्या आसपास वय दिसतंय. मग बाहेर आमच्याकडे पॅसेजमध्ये जागा आहे, तिकडे मी त्याला झोपवलं आणि झोपल्यानंतर मी त्याशी बोलत होतो की बाबा काय होतंय, कसं काय तुम्हाला त्रास व्हायला सुरू झालाय. तर तो म्हणला की मला थोडंसं ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय. आणि असं बोलता बोलता मी त्याला चेक करत असतानाच त्याचं हृदयाचे ठोके होत बंद झाले. माझ्या लक्षात आलं की ह्या माणसाला हार्ट अटॅक झाला असणार, कारण ECG काढण्या एवढा सुद्धा वेळ मला मिळाला नाही. मग तातडीनं आता ज्या ठिकाणी जो झोपलेला होता त्या ठिकाणी माझं काही मशिनरी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्यामुळे आता मला लक्षात आलं की आता हे असं झालेली परिस्थिती आहे. त्या व्यक्तीच्या बरोबर त्याची फक्त बायको आलेली होती, ती बाजूलाच उभं होती. तिच्याही लक्षात आलं की पेशंट आपला बोलायचं बंद झालाय आणि डॉक्टरांच्या चेहऱ्याचे भाव बदललेत, म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट घडलेली आहे. मी त्याच्या बायकोला थोडंसं बाजूला घेतलं, तिला म्हणलं की ताई जरा बाजूला सारखा 2 मिनिटं म्हणलं, कारण काय पेशंटला म्हणलं मोठा प्रॉब्लेम झालाय, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो. धावतच लगेच आमच्यातल्या सिस्टर आणि आमचे जे वॉर्डबॉय होते त्यांनी धावतच जाऊन लगेच ते मशीन आणलं आमचं. ते पेशंटला आम्ही बाहेरच तिथं सगळे मशीनची सोय करून पटकन शॉक दिला. शॉक दिल्यानंतर पेशंटचं लगेच हृदयाचे ठोके परत सुरू झाले आणि आम्हाला थोडं त्याला व्हेंटिलेट करावं लागलं, कारण श्वास बंद पडल्यानंतर कसं आहे की त्याचं श्वास सुद्धा बंद पडतो आणि हृदयही बंद पडतं, दोन्ही प्रक्रिया एकदम बंद पडतात. आणि कसं आहे की त्याचं काही आम्ही डॉक्युमेंटेशन केलं, म्हणजे पेपर वर्क केलं नाही, रिस्क राहते. कारण आता बायको एकटी झालेली आहे आणि माणूस तरुण आहे. मग चालत आलेला माणूस आपल्याकडे येऊन झोपलाय आणि पटकन जातो, मग याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट काही नाही. पण फॉर्च्युनेटली आम्ही त्या वेळेमध्ये ते सगळं साध्य केलं आणि पेशंट लगेच परत कसं आहे की एकदम रिवाईव्ह झाला. मग त्याला आम्ही पुढचं सगळं जे काही इंजेक्शन्स वगैरे देणं आहे, कारण ECG काढला, मग बघितलं की त्यामध्ये मोठा हार्ट अटॅक आलाय आणि मग त्याला आम्ही डिफिब्रिलेट केलं, जे शॉक त्याला म्हणतात डिफिब्रिलेट म्हणतात. ते डिफिब्रिलेट केल्यानंतर त्याचं ते रिव्हर्ट झालेलं होतं. त्यामुळं हे कसं आहे की त्याच्यानंतर मग त्याच्या बायकोला पण कळलं की बाबा हा मोठा अटॅक आल्यामुळे माझ्या पतीला असं झालं होतं आणि डॉक्टरने आता हे सगळं रिकवर केले. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला पुढे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सगळ्या गोष्टी होऊन आज तो माणूस परत आता कामावर हजर झाला आणि आपलं रेग्युलर आयुष्य नियमितपणे जगतोय. नक्कीच. कारण ह्या गोष्टीमुळे आता डॉक्टरांना सुद्धा देव मानलं जातं आणि अनेक गोष्टी अशापर्यंत तुम्ही साध्य केलेल्या आहात आणि म्हणूनच अनेक विश्वासाने आणि आशेने तुमच्याकडे लोक येतात. बरोबर आहे. पण हे कसं असतं की या गोष्टीचं नॉलेज घेण्याकरता आपण जे काही आयुष्यामध्ये कष्ट केलेले असतात
ते कष्ट केलेल्या नॉलेजचं ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला कसं आहे की देवच मदत करत असतो. बरं. म्हणजे प्रयत्न करणे हे प्रत्येक डॉक्टरचं काम जरी असलं तर त्याच्यामध्ये यश येणं न येणं ह्याच्यामध्ये वेळ साधणं हा प्रसंग असतो. आणि प्रसंग मध्ये कसं आहे की आपलं वदान राखून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला या गोष्टीचा अनुभव नसला किंवा आपण अनुभव घेतलेला नसला तर मग आपण बऱ्याच वेळा पझल होतो, म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये येतो की आपण करायचं की नाही करायचं. आणि मग वेळ निघून जातो. म्हणजे आता काय असतं की अशा पेशंटला स्वतःला काही सांगता येत नाही, आणि आता अशा पेशंटची जी काही ट्रीटमेंट आहे ती आपण करण्यामध्ये रिस्क थोडी राहते. कारण आपण कसं आहे की इमर्जन्सी आणलेलं पेशंट आहे, रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग काही ठिकाणी मग कसं आहे की आपण काय कॅज्युअलिटीज झालेलं बघतो लोकांच्या अनुभवातनं, की एखाद्या पेशंटला उपचार आल्यानंतर पेशंट लगेच दगावल्यानंतर लोकांचा उद्रेक झालेला बघतो. त्यात स्वतःहून डॉक्टरांची चूक बऱ्याच वेळा नसते किंवा डॉक्टर मुद्दामून कुठली चूक करत नसतात. डॉक्टरांनी केलेले उपचार बरोबर असतो, पण तो पेशंटला समजण्यामध्ये प्रॉब्लेम होतो की काय झाले. नातेवाईकांना समजत नाही की काय झाले, आणि मेसेज आपण पूर्णपणे त्यांच्याकडे योग्य तऱ्हेने दिला नाही किंवा काय झाले आणि आपण डॉक्युमेंटेशन त्यांना बरोबर केलं नाही, तर मात्र काय होतं की लोकांच्या मनामध्ये कारण नसताना मग क्रोध उत्पन्न होतो. आणि हा क्रोध काही लोक मुद्दामून करत नाहीत, कारण शेवटी कसं आहे की आपल्या जवळची व्यक्ती एखादी जवळ जाते किंवा त्या व्यक्तीला त्रास होतो, साहजिक त्या ठिकाणी आपण असलं तर आपल्याला पण त्या गोष्टीचं वाईट वाटणार किंवा राग येणार, आणि त्याप्रमाणे लोक व्यक्त होतात. तर कसं आहे की आमचीही जबाबदारी पडते डॉक्टरांची की आम्ही जे काही करतोय तर ते जे करणार आहे आणि काय होऊ शकणार आहे, तर या गोष्टींचं ज्ञान आपल्याला जे आहे ते आपल्याला लोकांना व्यवस्थित सांगायला पाहिजे. आपल्याला पेशंट ट्रीट करायचंच आहे, त्या पेशंटला आपल्याला मदत करायचीच आहे, पण मदत करत असताना नातेवाईकांना किंवा त्यांच्या लोकांना आपण करत असलेल्या गोष्टीचं आपण पुरेपूर एक्सप्लेनेशन दिलं नसेल किंवा पुरेपूर आपण त्याला माहिती दिलेली नसेल किंवा त्यांना ती समजली नसेल, तर मात्र काय होतं की मग लोकांच्या मनामध्ये आपला पेशंट चांगला आपण आणला आणि आता अचानक पेशंटला काय झालं असा होऊन क्रोध उत्पन्न झाल्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी आपण दवाखान्यावर झालेले हल्ले किंवा डॉक्टरांवर झालेले हल्ले बघतो. तर याच्यामध्ये कसं आहे की थोडं आपल्याला समाजामध्ये सुद्धा की अवेअरनेस जागा करायला पाहिजे की ह्या मेडिकल इमर्जन्सीज कशा निर्माण होतात. मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यानंतर तो टाळण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे, आणि आपल्याला होत असलेल्या आजाराची लक्षणं जी आहेत ती लक्षणं आपल्याला लवकर कशी ओळखता यायला पाहिजे. ह्यासाठी कसं आहे की आपल्याला लोकांच्या मध्ये जनजागृती करायला पाहिजे. आपलं जे कसं आहे की वैद्यकीय ज्ञान आम्ही आमचं जे आहे तर ते कसं आहे की वैद्यकीय ज्ञान आम्ही आमच्या बाजूनं लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही पेशंटचे नातेवाईक किंवा त्याला भेटणारे लोक यांच्याकडे आम्ही आमच्या स्वतःचा वेळ काढून त्या लोकांना हे एक्सप्लेन करायला पाहिजे की बाबा रे हे असं कसं होतं आणि हे असं झालेली गोष्ट टाळण्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे. म्हणजे हा व्यक्ती माझा भाऊ, माझी बहीण, माझा आई वडील अशा प्रकारचा असेल तर मी त्याच्या बाबतीत कसा विचार करेन, तसा विचार त्या लोकांनी प्रत्येक माणसाबद्दल करायला पाहिजे. मग आपण कसं आहे की आपण आपल्या समाजामध्ये असलेल्या समाज बांधवांना जर आपण मदत करू शकत असू, त्यासाठी लागणारे जनजागृती करण्याकरता आपल्याला इतर लोकांची जी काही लागणारी मदत आहे, मग त्याच्यामध्ये पत्रकार आले, त्याच्यामध्ये बाकी समाजसेवक लोक आले, नगरपालिकेमध्ये काम करणारे नगरसेवक आले, तर अशा सगळ्या लोकांच्याकडे कसं आहे की आपला हा मेसेज किंवा आपलं वैद्यकीय ज्ञान आपण लोकांना सांगितलं की कसं आहे की मग त्या इमर्जन्सीला त्या लोकांच्याकडून योग्य तऱ्हेचा मेसेज त्या लोकांपर्यंत पोहोचतो किंवा पेशंटला अमुक त्रास आलाय, तर अशा वेळेला काय असतं की तो माणूस आपल्या जवळच्या जाणत्या व्यक्तीकडे जातो की बाबा माझ्या पेशंटला असा त्रास होतोय, मला आता वैद्यकीय सुविधेची गरज आहे. मग त्या ठिकाणी जो कोण मुख्य असेल, सरपंच आहे किंवा अमुक आहे तमुक आहे, तर ते लोकांच्याकडे युजली लोक जातात विचारायला. तर त्या लोकांना कसं आहे की कमीत कमी ह्या बेसिक गोष्टीचं नॉलेज असं की अशा व्यक्तीला झाल्यानंतर काय करायला पाहिजे, की बाबा इमर्जन्सी आहे तर अशा ठिकाणी कुठे गेल्यानंतर आपल्याला इमर्जन्सी सोयीची सुविधा उपलब्ध होईल आणि आपल्याला या रुग्णाला लवकरात लवकर उपचार झाल्यानंतर त्याचं बरं होण्याकरता आपल्याला मदत मिळेल, किंवा अशा रुग्णाला आजार होऊ नये
किंवा तो माणूस कसा आहे की तो जागरूक आहे, तो लोक समाजाची काळजी घेतोय, तर तो त्या ठिकाणच्या असणाऱ्या समाजामधल्या लोकांना चांगल्या तऱ्हेचे मेसेज देईल की बाबा तुम्ही अशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, कारण तो त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. जसं आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांना ही गोष्ट सांगतो, तसंच तुमच्याकडे आपल्या समाजामध्ये असणारे जी काही मंडळी आहेत, जी समाजामध्ये काम करतात, ज्यांच्या समाजामध्ये जास्त लोकांशी संबंध येतो, अशा सगळ्या लोकांना कसं आहे की ह्या बेसिक वैद्यकीय इमर्जन्सीज म्हणजे वैद्यकीय येणारे जे काही अचानक घडणाऱ्या गोष्टी आहेत, याची जर आपण जाणीव करून दिली तर बराचसा लोकांचं होणारं शारीरिक नुकसान आणि लोकांची होणारी मॉर्टॅलिटी आपण टाळू शकतो. नक्की सर, ज्या पद्धतीने तुम्ही आता बोलताय त्या पद्धतीने जर एक प्रश्न मला या ठिकाणी विचारायला वाटते की हार्ट अटॅक हा येण्यामागची लक्षणं ही वेगवेगळी असतात. कधीच्या वेळेला ती जाणवतात तर कधी जाणवत नाही. म्हणजे हात दुखत असेल, छातीत दुखत असेल, पाठीत दुखत असेल, घाम कुठल्याही लक्षणं बेसिक आहेत ती कधी जाणवतात, तर कधी अचानक चालता बोलता हार्ट अटॅक येतो. मग अशा वेळेला काय लक्षणं नेमकी आहेत की ती दिसल्यावर तुम्हाला हार्ट अटॅक येतोय किंवा हार्ट संबंधित काही त्रास आहे या समजतं आणि मग डॉक्टरांकडे आपण जातो? मुळात कसं आहे की आपलं हे शरीर जे आहे ना, त्या आपल्या शरीरामध्ये देवानं बनवलेलं मशीन आहे आपण, ज्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं काम आहे आणि ह्या प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं असणाऱ्या कामाला सप्लाय करणारं एकच मशीन आहे, जे हृदय आहे आपलं. आता ह्या हृदयाला स्वतःला सप्लाय पाहिजे, कारण तो काम करतोय, तर त्याचा स्वतःचा रक्तपुरवठा ज्या रक्तवाहिन्यामार्फत मिळतो, त्या रक्तवाहिन्यांना जर काही अवरोध निर्माण झाला किंवा त्या बंद पडल्या तर हार्ट अटॅक येतो. मग ते मशीन अविरतपणे चालू आहे. आपला जन्म झाल्यापासून आपलं मृत्यू होईपर्यंत ते मशीन चालू आहे. मग त्याचा सप्लाय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमचे इतर ऑर्गन्स जिवंत असतात. इतर ऑर्गन्स इतर अवयवामध्ये होणारे आजार वेगळे. आणि आपण जे हार्ट अटॅक म्हणतो तो हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये झालेल्या ब्लॉकेजमुळे येणारा जो काही त्रास आहे त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हे जेव्हा तुमच्या जे हृदयाच्या मुख्य जो सप्लाय आहे, म्हणजे हृदयाच्या ज्या मशीनला, हृदयाच्या पंपिंगला जे काही मसल्स आहेत, त्या मसलला सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या जेव्हा बंद पडतील तर त्या कुठे बंद पडल्या ह्याप्रमाणे तुम्हाला त्याची लक्षणे येतात. म्हणजे हृदयाच्या सरफेसवर असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याचं जे जाळं आहे त्याच्यामध्ये मुख्यपणे डावी आणि उजवी अशा दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात आणि त्या रक्तवाहिन्याच्या मग फांद्या आहेत. मग यातली एखाद्या फांदीला इजा झाली तर येणारा अटॅक वेगळा आणि मुख्य फांदीला झाली तर येणारा अटॅक वेगळा. जेव्हा तुमच्या मुख्य फांदीला इजा होते डाव्या साईडच्या, तर तेव्हा कसं आहे की बऱ्याच वेळा तुम्हाला एकदम मेजर अटॅक येतो. म्हणजे तुम्हाला लक्षणे येतात आणि लक्षणं आल्यानंतर कसं आहे की हृदय अचानक बंद पडतं. म्हणजे त्यावेळेस तुमच्याकडे उपलब्ध असणारा वेळ खूप कमी असतो. पण अशा प्रकारचा अपघात होण्यापूर्वी पेशंटला बरीचशी लक्षणं असतात. म्हणजे पोटात जळजळ होणे, छातीमध्ये जळजळ होणे किंवा पाठ भरल्यासारखं वाटणे, हात दुखणे, बरोबर. तर ह्या प्रकारचे प्रत्येक पेशंटला अशी लक्षणं असतील असं पण काही नाही. पण बऱ्याच वेळा काय होतं की ही जी मंडळी आहे ही साधारणपणे 35-40-50च्या घरातली असतात, ज्या लोकांमध्ये आपण अचानकपणे अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर लोक दगावलेले बघतो. आणि ह्या लोकांच्या मध्ये अशी लक्षणं असताना सुद्धा मूळतः त्या व्यक्तीचं स्वतःचं आपल्याबद्दल असणारं जे काही आकलन आहे, तर त्याला असं वाटत असतं की मी एवढा चांगला चालतो फिरतो, हिंडतो फिरतो, मला काही त्रास होत नाही, तर मला यातलं काही नसावं किंवा नाहीये, मला ऍसिडिटी झाली. आणि या कारणास्तव तो कसा आहे की बऱ्याच वेळा डॉक्टरकडे जाणं टाळतो. आणि आपण अशा तऱ्हेचं टाळाटाळ केली तर जेव्हा आपण मोठा प्रॉब्लेम होतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की आता मात्र आपल्याला मोठा अटॅक आलेला आहे आणि मग डॉक्टरकडे पोहोचायला पाहिजे. मग वेळ कधी कधी साधली जाते, कधी कधी साधली जात नाही. आणि मग कसं आहे की माणसाला मग अपघात होतो आणि अपघातानंतर मग डॉक्टरांकडून कधी यश येण्याची पॉसिबिलिटी असते, कधी अपयश येण्याची पॉसिबिलिटी असते. अशा संकटात आपण सापडतो. आताच्या स्थितीला हृदयविकार असा आजार आहे
हम्म. की ज्याचं आपण जर निदान वेळेत केलं, म्हणजे अशा तऱ्हेच्या आजाराला 100% ट्रीटमेंट उपलब्ध आहे. म्हणजे आता कसं आहे की आपल्याकडे माणूस जन्माला आल्यापासून त्याचा वय होईपर्यंत अशी सिस्टीम देवाने बनवली. हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की जी जी सिस्टीम या स्टेजेस येणार बरं. ते कुणाला चुकणार नाही. पण या स्टेजेसमधून जात असताना आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलाचा अभ्यास प्रत्येकाने स्वतःने करायला पाहिजे. त्यासाठी कसं आहे की काही गोष्टीचं पालन त्यांनी केलं पाहिजे, की त्यांनी नियमित व्यायाम करायला पाहिजे. हम्म. त्या व्यक्तीनं इतरांशी कधी तुलना करायला नाही पाहिजे. कारण आपल्या इथे पृथ्वीवर जेवढी लोक असतील तर एका माणसासारखा दुसरा माणूस मिळणं अवघड आहे. बरोबर. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे. जसं आपण एखाद्या कंपनीकडनं गाडी विकत घेतली तर प्रत्येक गाडीमध्ये होणारा गुण दोष किंवा त्याचं मिळणारे ॲव्हरेज किंवा त्याच्यापासून होणारा त्रास त्या व्यक्तीला तो वेगळ्या तऱ्हेचा असेल. प्रत्येक गाडी एकसारखी परफॉर्म करत नाही. तसं प्रत्येक माणसाचा परफॉर्मन्स हा त्याच्या शरीरानुसारच राहणार. मग त्याच्यासाठी कसं आहे की त्या माणसाचं स्वतःबद्दल सेल्फ असेसमेंट पाहिजे, की मी रेग्युलर वर्कआउट करतोय, मला काय लक्षणं येत आहेत की नाही येत आहेत, माझ्या पाठीमागे माझ्या आईवडिलांना अमुक प्रकारचे आजार होते, माझ्या भावाला माझ्या बहिणीला अशा प्रकारचे आजार आहेत, माझ्या काकाला मामाला किंवा मावशीला आत्याला काही आजार होते, तर त्याच्या प्रकारचे आजार मला होऊ शकतात. कारण ते कसं असतं की बऱ्याचशा गोष्टी ह्या अनुवंशिक असतात. आणि अनुवंशिकता म्हणजे कसं आहे की लोकांच्या आपल्या पूर्वजांच्या मध्ये असणाऱ्या काही गोष्टी आपल्या जीन्समध्ये उतरतात आणि त्या आपल्याला मग कसं आहे की आपल्या वयाच्या नुसार जाणवायला लागतात. मग अशा प्रकारची काही गोष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून गेलेल्या असतील तर आपल्याला त्याचं कसं आहे की अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला कधी 40च्या आसपास सगळ्या तपासण्या करून बघितलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये काय देवाने बदल दिलेला आहे, किंवा आपल्याला कोलेस्ट्रॉल आहे का, आपल्याला शुगर आहे का, आपल्याला ब्लड प्रेशर आहे का. कारण बऱ्याच वेळा कसं आहे की लोक चालती फिरते असल्यामुळे त्यांना असं वाटतं की मला काही आजार नाही. आणि मग असं आपण गृहीत धरून चाललो तर काय असं की आपल्याला असणारा डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तुमच्या अवयवांचं आयुष्य कमी करतो. म्हणजे आपली वयोमर्यादा कमी होते. मी भले तो माणूस म्हणेल की मला कुठं काही त्रास आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला त्रास होत नाही, मला डायबिटीस आहे, मला त्रास होत नाही, पण तुमच्या असणारा अवयवांना जाणारा जो काही रक्तपुरवठा आहे त्या रक्तपुरवठ्यावरनं जास्त जाणारी साखर किंवा जास्त वेगानं जाणारा ब्लड प्रेशर प्रवाह, रक्ताचा प्रवाह हा तुमच्या त्या अवयवाला नुकसान करत असतो. आणि असं झालेलं नुकसान हे नुकसान झाल्यानंतर दुरुस्त करता येत नाही. जसं आपण काही लोकांची किडनी फेल झालेलं बघतो. एकदा का किडनी तुमची फेल झाली की मग त्या किडनीला माघारी जाऊन दुरुस्त करता येत नाही. किंवा एखादा मोठा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर तुमच्या हृदयाचा पंप एकदम कमजोर झाला तर तुमचं कसं आहे की आयुष्यामध्ये तुमच्याकडे औषधं खाणं आलंच, पण तुमच्या हालचालीवर निर्बंध येतो, तुमच्या वागण्यावर निर्बंध येतात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जे काही अचिव्हमेंट आहे ते करण्यामध्ये निर्बंध येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. त्यातल्या त्यात आपल्याकडे आता जे काही वैद्यकीय आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत देशामध्ये, तर त्याच्यामध्ये हृदयविकार हा प्रायोरिटीने घडणारा आजार आपण बघतो, जो लोकांच्या मध्ये जास्त मृत्यूसाठी कारणीभूत राहतो. आणि अचानकपणे तरुण वयामध्ये आपण लोक दगावलेले बघतो. तर या हृदयविकाराकरता आपल्याकडे आजच्या स्थितीला 100% दुरुस्त होण्याची ट्रीटमेंट उपलब्ध असते. वेळेत त्याचं निदान करायला पाहिजे. त्याच्यासाठी काही कॉन्ट्रिब्युटिव्ह फॅक्टर्स असतात, म्हणजे जे सगळे आजाराला कारणीभूत राहतात. जसं वाढतं वय, मानसिक असणारा त्रास, पेशंटला असणारा ब्लड प्रेशर, त्याला असणारा डायबिटीस, रक्तामध्ये असणारं जास्त प्रमाणाचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किंवा चरबीचं प्रमाण, त्याची अनुवंशिकता आणि व्यसन, ह्या सगळ्या गोष्टींनी कसं आहे की तुमच्याकडे आजाराची आगेकूच होते. मग आता ह्या सगळ्या आजाराला लांब ठेवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तर आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे. आपल्याला त्यातली लक्षणं जाणवली तर आपण डॉक्टरकडे जाऊन तपासणी करायला पाहिजे. आता ह्या तपासणी केल्यानंतर कसं आहे की आपल्याला समजा असं कळलं की आपल्याला असे प्रॉब्लेम्स आहेत
तर मग आपल्याला कसं आहे की डॉक्टर तपासण्या करायला सांगतात की ECG करा, ECG केल्यानंतर इको करा, इको केल्यानंतर मग अँजिओग्राफी करा. अँजिओग्राफी केल्यानंतर मग ब्लॉकेजेस निघाल्यानंतर मग तुम्हाला अँजिओप्लास्टी किंवा काही लोकांच्या मध्ये बायपास करायला सल्ला दिला जातो. आता ह्या स्टेजला गेल्यानंतर कसं असतंय की ह्या प्रकारचे जे काही उपचार आहेत, ह्या उपचारामध्ये लोकांना असं वाटतं की आपल्याला हे सल्ला सांगितला म्हणजे आता कसं आहे की आपल्याला दुसरं काहीतरी करून बघितलं पाहिजे की आपल्याला हे नको करायला. मुळतः लोकांना असं समजलं पाहिजे की आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं आपल्या वयाच्या नुसार जो काही अरुंदपणा आलाय किंवा जे काही ब्लॉकेजेस निर्माण झाले तर ते ब्लॉकेजेस आपल्याला दुरुस्त करायचे असतील तर औषधं घेऊन फक्त आपण ते ब्लॉकेजेस मध्ये अडकणारं रक्त टाळण्याकरता आपण रक्तपातकाच्या गोळ्या घेतो. दुखू नये म्हणून रक्तवाहिन्या मोठ्या होण्याकरता काही औषधं घेतो. ब्लड प्रेशर, डायबिटीस कंट्रोल करण्याकरता औषधं घेतो. पण त्या रक्तवाहिन्यामध्ये असणारं अरुंदपणा किंवा ब्लॉकेजेस काढायचे असेल, जर डॉक्टरांनी आपल्याला अँजिओप्लास्टी म्हणजे रक्तवाहिनीमध्ये फुगे टाकून जागा मोठी करून त्याच्यामध्ये स्टेंट टाकतात किंवा बायपास करायला सांगितला, तर तो सल्ला कसा आहे की त्या व्यक्तीनं ऐकला पाहिजे. तर काय होतं की आपल्याला अवेळी होणारा ऍक्सिडेंट किंवा अवेळी होणारा अपघात आपण टाळतो. म्हणजे आजच्या स्थितीला मी तुम्हाला सांगितलं की लगेच अँजिओप्लास्टी करा किंवा लगेच बायपास करा, तर याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्हाला उद्या काय होणार आहे. मग अशा काही व्यक्ती काय करतात की मग इतर पर्यायी मार्गाकडे जातात आणि मग कसं आहे की अमूल्य वेळ दवडतात. का मूळतः आपल्या शरीरामध्ये झालेला बदल आपल्या वाढत्या वयानुसार झाला आणि वाढत्या वयानुसार झालेला बदल माघारी कसं जाईल, वय तर वाढतच जाईल. म्हणजे आज जे काही ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस कालांतराने मग मोठे होणार. बरं, ते एका दिवसात मोठे होत नाहीत. तुमचा जन्म झाल्यापासून तुमचं वय 40 पर्यंत पोहोचेपर्यंत ते आलेले ब्लॉकेजेस आहेत. मग ते वयाच्या 60कडे गेल्यानंतर आणखी वाढतील. मग अशा वेळेस कसं आहे की मग मधल्या ह्या 20 वर्षामध्ये तुम्ही चुकून आजारी पडलात आणि अचानक झोपेत गेलात तर मात्र काय होतं की अपघात होतो आणि अपघाती मृत्यू होतो तुमचा. पण तो जर तुम्ही वेळेत दुरुस्त करू शकला तर तुम्हाला कसं आहे की पुढे तुमच्या प्रवासामध्ये काही अडचणी येत नाही. जसं आता उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांना ते आर्मीत असताना हार्ट अटॅक आला होता, त्यांना माहित नाही. म्हणजे त्यांना कळलं की आपल्याला त्रास झाला, ते ऍडमिट पण झाले आणि ऍडमिट झाल्यानंतर 2-3 दिवसांनी डिस्चार्ज घेऊन घरी आले. आम्ही लहान होतो तेव्हा मला काहीच माहित नाही. कालांतराने मी जेव्हा MBBS झालो आणि मग MDच्या याला असताना मला वडील म्हटले की मला चालताना दम लागतोय. त्यावेळेस त्यांचं वय वर्ष असेल 60च्या आसपास. मी जेव्हा मग तेव्हा ECG काढला आणि तेव्हा बघितलं की मला कळलं की त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला. मी वडिलांना विचारलं तुम्हाला असं झालं होतं का? ते म्हणजे मला काही जाणवलं नाही. मी कवायतीचा व्यायाम करत असताना असंच वाटतं म्हणून मी ऍडमिट झालो आणि मला मग त्याने डिस्चार्ज केलं आणि काही गोळ्या घेत नव्हत्या. मग मी ते तपासण्या केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आता यांच्या हृदयामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना दम लागतोय. मग अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी केल्यानंतर मग लक्षात आलं की ब्लॉकेजेसचं प्रमाण थोडं जास्तच दिसतंय. मग डॉक्टरांनी असं सांगितलं की यांचं वय आहे आता 60च्या वरती आणि ब्लॉकेजेस जास्त दिसत आहेत. मुंबईमध्ये मी दाखवलं होतं, ते डॉक्टर म्हणले की आपण सध्या कसं आहे की वय जास्त आहे तर अँजिओप्लास्टी करणं तर पॉसिबल नाही आहे आणि बायपास करण्यामध्ये रिस्क आहे. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला गेल्यानंतर पेशंटचे नातेवाईक काय म्हणतात की मग आता सध्या तर पेशंट आता खातो पितो व्यवस्थित आहे तर मग रिस्क उचलायला नको. मी असा विचार केला की समजा मी काही केलं नाही तर उद्या वडील घरी आहेत आणि गावी असताना परत अटॅक आला आणि मग काय झालं तर मग सगळं संपणार. मी वडिलांना असं म्हणलं की आपण आणखी 1-2 ठिकाणी चौकशी करू, दाखवून घेऊ. मग आम्हाला आमचे एक परिचयाचे डॉक्टर भेटले तर ते म्हणले की मी बायपास करतो, थोडी रिस्क आहे, मग रिस्क उचलायला पाहिजे. म्हटलं रिस्क उचलायलाच पाहिजे, काय बिना रिस्क तर काही चालणार नाही. बायपास केलं. बायपास केल्यानंतर मग कसं आहे की बायपास सक्सेसफुल झालं. बायपास केल्यानंतर 3ऱ्या दिवशी वडील बाहेर आले आणि 7व्या दिवशी डिस्चार्ज करून घरी गेले. आज आता त्याला 20 वर्ष झाली, म्हणजे आता वडिलांचं वय 86 आहे. म्हणजे जवळपास आता 26 वर्षामध्ये त्यांना काही त्रास नाही. मी त्यांची साधारणपणे 25 वर्षानंतर परत अँजिओग्राफी केली, नॉर्मल आहे. मी जेव्हा बायपास केलं होतं तेव्हा त्यांच्या हार्टचं पंपिंग फक्त 30% होतं, आज ते परत 60% झालं.
म्हणजे हा बायपासचा फायदा त्यांना मिळाला. बरोबर. म्हणजे आयुष्यातली 26 वर्ष त्यांची मी वाढवली. हे म्हणजे कसं आहे की आपल्याला त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवण्याकरता लागलेली मदत हम्म. जी आहे ती आपण केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 26 वर्षांनी बदल झाला. जर आपण तो अपघात कसा आहे की टाळू शकलो नाही तर मग कसं आहे की मग मध्येच तुमचा प्रवास संपतो. बरोबर. आता माझ्याकडच्या एखाद्या पेशंटला मी आता असा सल्ला दिला होता, कालचीच गोष्ट आहे, म्हणजे साधारणपणे आठवडा झाला. तो रोह्यामधलाच पेशंट आहे. तर साधारणपणे त्याला असं हृदयाचा त्रास झाल्यानंतर मी त्याला म्हटले की बाबा तू जाऊन अँजिओग्राफी करून घे. आणि अँजिओग्राफी केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आता त्याला बायपास करायला पाहिजे सांगितलं, अँजिओप्लास्टी करायला सांगितली. तर ती व्यक्ती काही अँजिओप्लास्टी केली नाही. मग त्याने इतर पर्यायी मार्गाचा उपलब्ध करून आपले आयुष्य चालू ठेवलं. 5-6 वर्षे गेली. आता 5-6 वर्षानंतर मग परत तो पेशंटला परत असा त्रास झाला आणि परत तो माझ्याकडे आला. मी त्याला म्हटलं, दादा तुला मी पहिलंच सांगितलंय की तुम्हाला हा असा प्रॉब्लेम आहे आणि हा दुरुस्त करता येणं शक्य आहे. आपण टाळलं तर कसं आहे की आपण झोपेत गेलं तर आपल्याला समजणार नाही. सुदैवाने देवाने तुम्हाला दुसऱ्यांदा जागा केले. देव असं काही कोणाला लगेच उचलून देत नाही. तो तुम्हाला पहिल्यांदा कल्पना देतो की तुम्हाला काय झालं होतंय. आता वेळ साधायची की नाही साधायची हा तुमचा प्रश्न आहे. मग आता त्याला परत अँजिओग्राफीला पाठवलं. आता त्याच्या लक्षात आले की तिकडे 17-18 ब्लॉकेज निर्माण झाले. बापरे. आणि त्याला बायपास करावंच लागेल. मग आता सुदैवाची गोष्ट आहे की त्याला आता पण काय झालं नाही. आणि त्याला आता कसं की बायपास करायची परत दुसऱ्यांदा संधी उपलब्ध झाली. आता बायपास केलं तर पुढची 25-30 वर्ष वाढते. कधी कधी काही लोकांच्या मध्ये एखादी अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा रिकरंटली ब्लॉकेजेस होतात. त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या दोषामुळे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे कसं आहे की आता पेशंटला असं वाटतं की मी आज अँजिओप्लास्टी करून आलो म्हणजे आता मला पुढे काय होणार नाही. असं नसतंय. आपल्याला जागा राहायलाच पाहिजे, कारण आपलं वय वाढत जातं. काही लोकांच्या शरीराची रचनाच अशी असते की त्यांच्यामध्ये रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस खूप लवकर तयार होतात. जसं हृदयामध्ये बघतो तसं आपण बाकीच्या पण हातापायाच्या रक्तवाहिन्यामधून ब्लॉकेजेस झालेले बघतो. माझ्याकडचं एक पेशंट आहे जे पोलीसमध्ये कामाला होते. तर त्या व्यक्तीला मी साधारणपणे बघा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 अँजिओप्लास्टी आणि त्याचे 2 वेळा बायपास केले. म्हणजे ते पोलीस याच्यामध्ये दलामध्ये कामामध्ये असल्यामुळं त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळं एवढं सगळं करणं पॉसिबल झालं. मी 5 वेळा अँजिओप्लास्टी केली वेगवेगळ्या ठिकाणी आणि 2 वेळा बायपास केले. आज आता ते रिटायर झाले. एवढं सगळं झाल्यानंतर आता काही लक्षणं नाहीत त्यांना. आज आता रिटायर झाले. मग त्यांना मधुमेह जास्त होता, ब्लड प्रेशर होतं. आज आता रिटायर होऊन आता ते महाडजवळ त्यांचं गाव आहे बिरवाडी, ते गावी आहे, तिकडून ते दाखवायला येतात. आता रिटायर होऊन सुद्धा जवळजवळ त्यांना 10 वर्ष झाली. पण आता आनंदी आहे, आता काही त्रास नाही आहे. म्हणजे आता कसं आहे की त्यांनी आशा सोडली नाही. ज्या ज्या वेळेस त्रास झाला त्या त्या वेळेस त्यांनी जाऊन वेळेवर तपासणी केली आणि वेळेवर दुरुस्ती केली. आणि त्याचा त्यांना एवढा फायदा झाल्यामुळे कसं आहे की आज ते एक निरोगी आयुष्य जगतायत. औषधं वगैरे सगळे नियमित घेत आहेत, रेग्युलर व्यायाम करतायत. कारण शेवटी कसं आहे की आपण ते टिकवण्याकरता मेहनत घ्यायला पाहिजे, जी तुम्ही पण घ्यायला पाहिजे, मी पण घ्यायला पाहिजे. कारण आपण आपल्या स्वतःचं विश्लेषण जर करू शकलो नाही तर आपल्याला कळणार नाही की आपल्याला काय होतं. त्यामुळे कसं आहे की मूळतः आपण स्वतःला ओळखणं शिकायला पाहिजे की मी काय आहे. म्हणजे मी नावानं काय आहे त्यापेक्षा मला स्वतःला काय होतंय, माझ्या शरीराची सिस्टीम कशी आहे, मी माझ्या शरीरामध्ये काय काय येताना घेऊन आलोय आणि हे सगळं टिकवण्याकरता मला काय करावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण केलेला असेल, बऱ्याच वेळा लोक कसं आहे निर्जीव गोष्टीबद्दल जास्त जागरूक राहतात की माझं घर कसं चांगलं दिसेल, माझं गाडी कशी चांगली दिसेल, त्याचा मेंटेनन्स मी कसं करेल, मग त्याला कसं नुकसान होणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणूस स्वतःकडे वैयक्तिक दुर्लक्ष करतो. तर माझा असा सल्ला राहील की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचा अभ्यास करावा. प्रायोरिटीनं आपण आहोत तर सगळ्या या गोष्टीची जाणीव ठेवावी आणि आपल्या स्वतःकडे वैयक्तिकपणे लक्ष देऊन आपल्या स्वतःचं व्यवस्थित रेग्युलर आपण जे काही व्यायाम, रेग्युलर आपला आहार, आपल्याकडे असणाऱ्या आजाराची माहिती आपल्याला पडल्यानंतर त्याचं मेंटेनन्स हा जर रेग्युलर केला तरी खचितच आपल्याला चांगलं आयुष्य मिळेल, चांगला समाज मिळेल की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक निरोगी असतील.
आणि ह्या सगळ्याकरता कसं आहे की सरकारने सुद्धा सगळ्या सुविधांचा लाभ लोकांना नागरिकांना मिळण्याकरता सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, योजना उत्पन्न केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या योजनांचा लाभ लोकांना घेण्याकरता, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता सरकार सुद्धा प्रयत्न करते. पण आमच्यासारख्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची किंवा समाजातल्या लोकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की अशा योजनांची माहिती लोकांना मिळावी, किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा उपचारापासून वंचित राहता कामा नये, किंवा त्याला लागणारी मदत जी काय असेल किंवा नसेल तर मार्गदर्शन तर आपण करू शकतो, किंवा तुझ्याकडे पैसे नाहीत पण तुला हे करणं गरजेची गोष्ट आहे. तर अशा व्यक्तीला कसं आहे की आपण मार्गदर्शन करून त्याला कमीत कमी खर्चामध्ये आपल्या ओळखीनं किंवा समाजातल्या इतर लोकांच्या ओळखीनं मदत मिळेल आणि त्याचं आयुष्य सुखकारक होईल असं बघितलं पाहिजे. आता तर एक शेवटचा प्रश्न सर मला विचारायचा आहे, हृदयरोग टाळण्यासाठी काय पथ्य आहे किंवा काय व्यायाम आहे, कशा पद्धतीने आपण करू शकतो? कारण होणाऱ्या गोष्टी या घडणारच आहेत कधी ना कधी, पण ते लवकरात लवकर होऊ नये किंवा नच होण्यासाठी आपण काय करू शकतो काय सांग? न होण्याचं ऑप्शन देवाने ठेवलेलं नाही. कारण तो कसा आहे की जेव्हा घडवतो तो संपवण्याकरता पण योजना त्याने आखलेली असते. बरोबर. तेव्हा प्रत्येक माणसाच्या जन्मासोबत ही गोष्ट आलेली असते. तर ही गोष्ट टिकवण्याकरता मात्र आपल्याला मेहनत घेता येते. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कसं आहे की आपल्याला आहारामध्ये निर्बंध ठेवायला पाहिजे. म्हणजे आता त्या निर्बंधामध्ये असं आहे की एखाद्या निरोगी माणसाला अनावश्यक खाणं टाळलं पाहिजे. म्हणजे चरबीयुक्त अन्न आहे किंवा बाहेरचे फास्ट फूड्स आहेत किंवा आणखीन जंक फूड्स कुठले माणसं खातात, बाहेरून आणून खातात, तर त्या हॅबिट्स आपल्याला सोडल्या पाहिजेत. त्यांनी रेग्युलर नियमित व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की साधारणपणे 4-5 किलोमीटर आपल्याला ब्रिस्क वॉकिंग हे भरभर चालणं, म्हणजे साधारणपणे कसं आहे की 4 किलोमीटरचं अंतर आपल्याला अर्धा तासात पार करता यायला पाहिजे. हे दररोज करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की काही लोकांच्या मध्ये त्यांच्यामध्ये वयाच्यानुसार असणाऱ्या ज्या काही गोष्टी त्यांना माहिती आहेत की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर त्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहण्याकरता दिलेलं औषध ते आपण रेग्युलर नियमित घेतलं पाहिजे. आणि आपल्याला हे बघितलं पाहिजे की आपलं ते औषधाचं प्रमाण आणि आपला जो काही ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस आहे तो आटोक्यात आहे. आणि खेळणं ही गोष्ट खूप माणसाला निरोगी ठेवते. खेळण्यामुळे कसं आहे की माणसामध्ये खेळाची आवड असेल तर त्या खेळण्याच्या आवडीमुळे तुम्हाला चांगला व्यायाम होतो, तुमचं मन प्रफुल्लित राहतं, मनावरचा ताण कमी होतो. कारण हा ताण जो आहे तो माणसाच्या आयुष्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण करतो, आरोग्यावर परिणाम करतो. आरोग्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणं, साखर खूप वाढणं किंवा अचानक हार्ट अटॅक येणं, ह्या सगळ्याच्या पाठीमागं एक मानसिक ताण ही मोठी गोष्ट आहे. तर मानसिक ताण कमी राहण्याकरता आपल्याला मेडिटेशन करायला पाहिजे. किंवा आपल्याला कसं आहे की आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण जास्त मानसिक ताण घेऊन सुद्धा काही गोष्टींमध्ये फरक पडत नाही. अशा वेळेस आपल्याला सावरता यायला पाहिजे. माणसांनी कसं आहे की खूप अपेक्षा ठेवून काम करत राहिलं तर कसं आहे की त्या अपेक्षेच्या पाठीमागे माणूस धावत जातो. अपेक्षा कधी संपणार नाही. म्हणजे आज तुमच्याकडे तुम्हाला पुरेल एवढ्या गोष्टी असल्या तरी माणूस धावतच राहतो की मला अजून पाहिजे. मग एक स्वतःला कसं आहे की लिमिट आपण घेतलं पाहिजे की माझ्या या गरजा आहेत, एवढ्या गरजा पूर्ण झाल्यानंतर मी सुखी आहे आणि मग मला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे. मग त्या दृष्टीने माणसाने प्रयत्न, म्हणजे कुणी काय कमवू नये किंवा काय असा त्यातला प्रश्न नाही, पण एक कसं आहे की मानसिक दृष्ट्या माणसांनी सॅटिस्फॅक्शन ठेवून काम करावं. मग तो मानसिक ताण तुमचा कमी राहिला ना, भले तुमच्या अम्बिशन्स किती पण असू, पण तो अम्बिशन्स असणारा गाठणारा माणूस मनाने क्लिअर पाहिजे की माझ्या हे अम्बिशन्स आहेत, मग मला ताण काय नाही. म्हणजे जसे काही लोक अभ्यास करताना ठरवतात की मला बाबा IAS व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे ह्या दृष्टीने परफॉर्म करणारे लोक त्या दृष्टीने प्रयत्न करत असताना जर मानसिक खच्चीकरण त्यांना होत असेल, म्हणजे अशा वेळेस त्या लोकांना कसं आहे, काही लोकांना डिप्रेशन येतं आणि डिप्रेशन मध्ये जात असतील तर मग त्याचा ताण वाढत जातो. मग त्यामुळे कसं आहे की तुम्हाला एखादे टार्गेट अचीव्ह करायचं आहे किंवा ते काम करायचं आहे तर ते कामाच्या मागे धावत असताना तुमचे आयडियाज क्लिअर पाहिजे की हे बाबा 2+2 मी गोष्टी सोडवणार. तो ते गोष्ट सोडवू शकत नसेल तर तो काय होतं की तो त्या मानसिकतेत अडकतो. मानसिकतेमध्ये अडकला की माणूस तो याच्यावर विचार करत राहतो
मग ह्या कसं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना माणसाच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये घडणाऱ्या असतात, आर्थिक गोष्टीमध्ये घडतच राहतात, व्यवसायामध्ये पण घडतच राहतात, समाजामध्ये घडत राहतात. मग त्याचा ताण त्यांनी किती घ्यावा हा ज्याचा प्रश्न असतो. मग तो ताण आपल्याला कसा आहे की तो कसा आपल्याला निभावता येईल आणि आपला ताण कमी राहील असं जर तुम्ही बघितलं तर कसं आहे की तुमचं बरंचसं काम सोपं होणार. त्यामुळं मानसिक आजारासोबत, मानसिक ताणासोबत आपल्या स्वतःचा वैयक्तिक अभ्यास, नियमित व्यायाम आणि आहारामध्ये आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार कसं आहे की जंक फूड किंवा तेलकट तळलेलं मसाल्याचे पदार्थ कमी खाणे, ज्याच्यामध्ये चरबीयुक्त अन्न जास्त अशा गोष्टी कमी खाणे, जास्त करून फळं पालेभाज्याचा वापर जास्त करणे, आणि खाण्याची आवड असेल तर जेवढं तुम्ही खाणार आहे तेवढं तुम्हाला वापरता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे टार्गेट तयार असलं पाहिजे की हे एवढे मी गोष्टी खाणार आहे आणि माझा हा स्वतःचा वैयक्तिक प्रोफाईल आहे की माझी उंची एवढी आहे, माझं वजन एवढं आहे, माझ्याकडे डायबिटीस एवढा आहे, माझ्याकडे कोलेस्ट्रॉल एवढा आहे आणि मला हे मेंटेन करायचं आणि तरी माझी खाण्याची आवड आहे. मग माझी खाण्याची आवड असेल तर ती मी पूर्ण करू नये असं म्हणणार नाही. की तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्ही खाल्लं तर तुम्ही तिकडे वापरलं पण पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही नॉनव्हेज खायची तुम्हाला आवड आहे, मग तुम्ही आठवड्यात 1 वेळा 2 वेळा नॉनव्हेज खाणार असेल तर तुम्हाला तेवढं परफॉर्म करून तुम्हाला ते वापरता यायला पाहिजे. बरं, या सगळ्या गोष्टीची सवय तुम्ही तरुण असताना करायला पाहिजे. मी समजा एखाद्या 55-60 वर्ष माणसाला म्हटलं की बाबा आता तू परफॉर्म कर, आणि त्यांनी जर आयुष्यात कधी केलेलं नसेल तर ते मात्र त्यांना करता येणार नाही. मग तेव्हा त्याची कंबर दुखते, गुडघे दुखत आहेत, मग ते हाताच्या बाहेर गेले. म्हणजे हे सांगणं ह्यासाठी आहे की ह्या गोष्टीची सुरुवात आपल्याला आपण जेव्हा तरुण होतो त्याच वेळेस आपल्याकडे कसं आहे की या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे शालेय याच्यामध्येच लोकांना या गोष्टीची जाणीव करून द्यायला पाहिजे की तुम्ही मोठे राहणार, मोठे झाल्यानंतर मग तुमच्याकडे कसं आहे की तुमच्याकडे होणारे गोष्टींचं नॉलेज, बेसिक नॉलेज त्या लोकांना असायला पाहिजे. म्हणजे आपण ग्रॅज्युएट करत असताना किंवा आपण शिकत असताना या गोष्टीची जाणीव आपल्याला असेल की आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या तरुण वर्गाने या गोष्टीकडे आता बरेचसे मीडियाज, नंतर तुमचे मेसेजेस, ह्याच्यामधनं लोकांना या प्रकारचं मार्गदर्शन आता होतंय, लोकांना याची जाणीव होते. आता पूर्वीच्या काही या प्रकारच्या सोयी उपलब्ध होत्या, आता सगळ्या ठिकाणी लोकांना जिम्स आहेत किंवा बाकीच्या खेळाच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता उपलब्ध झाल्यात. पूर्वीच्या काळी आपले पूर्वज असणारे लोक आपल्या खेड्यापाड्यामध्ये लोक कुस्ती खेळायचे, बाकीचे व्यायाम करायचे, अशा प्रकारच्या सुविधा, कारण त्याही लोकांना जाणीव होती की तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला मेहनत करायला पाहिजे. आणि त्या काळी लोक कष्टाचं काम करायचे. हल्ली आता कसं आहे की जंक फूड अवेलेबल असल्यामुळे लोकांकडे कसं आहे की चालणं फिरण्याचं प्रमाण कमी झालं. बऱ्याच वेळा लोक जवळच अंतर जायचं असेल तर गाडीचा वापर करतात. तर माझं सांगणं असं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल असेल त्या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या पायाचा वापर करावा, ज्या ठिकाणी शक्य असेल तिथं स्वतःहून काम करावं. म्हणजे वैयक्तिक आपल्या घरी तर प्रत्येकानं स्वतःचं काम करून स्वतःचा व्यायाम करून घेतलेला जास्त चांगला, कारण आपण बसून राहिल्यामुळं आपल्या शरीराचं नुकसानच जास्त होतं. त्यामुळे ते टाळता यायला पाहिजे. आणि या सगळ्यांचं कसं आहे की एक सर्वसमावेशक कसं आहे की आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये होणारा अपघात आपण टाळून चांगलं आयुष्य आपल्याला जगण्याचं नक्कीच आपल्याला हे मिळेल. म्हणजे आपल्याला सुविधा उपलब्ध होईल आणि आपल्याला चांगलं आयुष्य जगता येईल. थँक्यू डॉक्टर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकजण त्याचा अंमलबजावणी करतील आणि स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत चर्चा केलीत, गप्पा मारल्यात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल गप्पा टप्पातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आता वेळ झाली या कार्यक्रमामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू एका नवीन व्यक्तीबरोबर नवीन विषयावरती गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा गप्पा टप्पा. आप लोगों को यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.